आता सविस्तर बातम्या। गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे। कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घेण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असा इशारा देत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला होता। दिल्लीतील या आंदोलनाचे सर्वच राज्यांमध्ये लोण पसरले होते। त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकार विरोधात असंतोष वाढत चालला होता। त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रपूर शहरात विद्यार्थ्यांकडून जल्लोष करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। आज धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा दिला, त्यामुळे आम्ही इथं सेलिब्रेट करत आहोत। अभिजित दिपके सरांनी खूप मेहनत केली इथपर्यंत यासाठी। सोनम सरांनी 26 दिवस उपाशी राहून आज आम्हाला हा दिवस मिळाला आहे। आज धर्मेंद्र प्रधाननी इस्तीफा दिला, आज आमची एज्युकेशन सिस्टम सुधारली, म्हणून आम्ही इथं सेलिब्रेट करत आहोत। आणि हा आमचाच नाही तर ज्यांना ज्यांना मुलं आहे त्यांची सुद्धा हे जीत आहे, कारण त्यांना समोर जाऊन त्यांच्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे। म्हणून त्यांनी सुद्धा इथं येऊन आम्हाला आमचं सेलिब्रेट करतील हेच मी त्यांना विनंती करते। आणि हा सेलिब्रेशन पूर्ण इंडियासाठी आहे। आज खरं तर हा सर्व विद्यार्थ्यांचा विजय आहे। जे जंतर मंतर येथे काही दिवसांपासून जे विद्यार्थी तिथे बसलेले होते उपोषणाला, त्यांनी आज सरकार हालवून टाकलेली आहे। ह्या सरकारलाही समजलेलं आहे, अगर विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर विद्यार्थ्यांची मांग पूर्ण केलीच पाहिजे। त्याचप्रमाणे आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेलाच आहे। पण दुःख ह्या गोष्टीचे आहे, ज्या 21 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला आहे त्या नीटच्या परीक्षेमुळे, आणि तो घोटाळा धर्मेंद्र प्रधानच्या काळात झालेला होता, त्यामध्ये आज जो विजय मिळालेला आहे त्या 21 विद्यार्थी ते सामील झालेले नाही। हा एक आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक दुःख आहे। आणि जे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलेला ही आमची विजय आहे, पण त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहे तेही सरकारने लवकरात लवकर मागे घ्यावे। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 21 विद्यार्थ्यांनी जीव गमावलेला आहे त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना किमान 1 करोड रुपयाची मांग ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे करण्यात येत आहे। तसेच अगर हे लवकरात लवकर केलं नाही तर पूर्ण दिल्ली पासून तर सर्वीकडे एक मोठं आंदोलन याच्यापेक्षाही उभारण्यात येईल, हा विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेला आहे। एवढंच आवाहन करतो की सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट राहून पुढे काही देशावर घडला तरी सर्वांनी एकत्र येऊन असंच आपण कार्य करत राहू। धन्यवाद।